मी आज पिंपरीत गेले होते गौराईचे मुकुटे घेण्यासाठी. माझ्या भाचीला घ्यायचे होते. ती पंढरपूरवरून आले होते. हे मुकुटे आम्हाला खूप आवडले. हे खळीचे मुकुटे वॉशेबल होते. खूप मोठे गोडाऊन होते. वरतीही खूप मोठे गोडाऊन होते. आम्हाला बॉडीही घ्यायची होती. बॉडी फायबरची होती, कापडी होती, टोपीची बॉडी पण होती. पण आम्हाला फायबरची बॉडी खूप आवडली. 3.5 फुटाची घेतली. काही सजावटीचे सामान पण घेतले आणि घरी गेलो. घरी जेवण केले. आम्हालाही गावाला जायचं होतं. ते पंढरपूरला निघाले. आम्ही सोलापूरला. आम्हाला त्यांनी सोडले. हे आम्ही गाडीत शिवांश गाजर खातोय. कारण माझ्या मैत्रिणीच्या घरी जायचं होतं मला. तिची तब्येत बरी नव्हती म्हणून बघण्यासाठी. खूप दिवस झालं म्हटलं होतं जावं पण जमतच नव्हतं. मग गेले. संध्याकाळचे 10:30 वाजले होते. ती वाटच पाहत होती आमची. किती खुश झाली बघा आल्यामुळं. दादांचाही आज बड्डे होता. केक घेऊन गेले होते. सेलिब्रेट करावं म्हटलं. ही तिची मुलगी परी. माझ्या मैत्रिणीचं नाव आहे एकता. आम्ही दादांचा बड्डे सेलिब्रेट केला. 11 वाजले होते रात्रीचे. त्यांनी आधी केला होता पण आम्हाला खूप उशीर झाला. आम्ही बड्डे सेलिब्रेट केला. तिने जेवणासाठी पावभाजी केली होती. मग आम्ही सर्वांनी पावभाजी खाल्ली. त्यामुळे तुम्हाला पावभाजी पण दाखवते. हे यांनी केक भरवला दादांना. शिवांसारखा मध्ये मध्ये करत होता. तो केकला घाबरतो पण, कारण त्यांनी बघितले बड्डे करताना चेहऱ्याला लावतात केक म्हणून तो लांब जरा सरकला. हे बघा पावभाजी केली होती. पाव गरम करायला ठेवले होते. आम्ही पावभाजी खाल्ली. खूप उशीर झाला. मग आम्ही झोपलो. बाय.